ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती आणि पुरंदर या भागामध्ये शेतकऱ्यांची भेट घेतली। या दरम्यान बऱ्याचशा गोष्टींवरती त्यांची चर्चा झाली। त्या ठिकाणी पाणी नेमकं कसं आणायचं हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय होता। पण त्या ठिकाणी डीएसके आणि विजय बापू शिवतारे यांच्या जमिनी आहेत अशी माहिती शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना दिलेली आहे। विजय बापू शिवतारे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। तुमचं देखील नाव घेतलं गेलं त्या ठिकाणी आणि नेत्यांना जर पाणी द्यायचं आहे तर याबाबत विचार केला जाईल असं सुद्धा म्हणतायत पवार साहेब म्हणाले। प्रथमतः मला आपल्या सगळ्यांना माहिती द्यावीशी वाटते की ठीक आहे, जमिनी 450 नाही 100-125 एकर काहीतरी जमीन माझ्या कुटुंबाची आहे। मी जेव्हा आमदार झालो 2009ला त्यावेळेस 11 साली माझ्या डोक्यात होतं की मुंबईतले जसे प्रकल्प माझे मोठे मोठे इतर राज्यात सुद्धा आहेत तसा प्रकल्प मोठा साखर कारखाना, दूध डेअरी आणि टेक्स्टाईल युनिट, महिलांना रोजगार देण्यासाठीचं मोठं टेक्स्टाईल युनिट असं माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन होता। आणि म्हणून आम्ही त्या जमिनी घेतल्या होत्या, परंतु त्या अनडिवायडेड शेअरमध्ये त्या जमिनी आहेत। त्यामुळे पवार साहेबांच्याच कार्यकर्त्यांनी यांना प्रचंड विरोध केला आणि चौथा आणि पाचवा टप्पा झालाच नाही। त्यामुळे मला जे प्रकल्प तिथे करायचे होते त्याचं सगळं ते फिसकटलं। त्याचं कारण पवार साहेबांचेच कार्यकर्ते आहेत। मला आठवतं आहे की राजमाता अहिल्याबाई होळकरांचा पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवार साहेब जेजुरीला आले होते आणि त्यावेळेस मी लेखी पत्र आमदार आणि मंत्री म्हणून मी त्यावेळेस त्यांना दिलं होतं की आपले कार्यकर्ते उपोषण वगैरे करून सध्याचे आमदार देखील अशा सगळ्यांनी तिथे प्रचंड विरोध केलेला आहे। MIDC होणं गरजेचं आहे, रोजगार मुलांना पुरंदरच्या मिळणं खूप गरजेचं आहे। मोठमोठे प्रकल्प मी घेऊन येण्याच्या याच्यामध्ये आहे। सगळ्या मोठमोठ्या उद्योगपतींशी माझं बोलणं झालेलं आहे आणि म्हणून याला विरोध होऊ नये म्हणून तुम्ही नीट समजावून सांगा असं पत्र लेखी मी दिलं होतं आणि आदरणीय पवार साहेबांनी त्या जेजुरीच्या भाषणात उल्लेख केला होता। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार की लोकांना रोजगार मिळण्यासाठी मला पत्र विजय शिवतारेंचं आलं, MIDCला विरोध करणं असा विरोध देखील आपण सूचना देखील केली होती। तरी पण पुढचा तो विरोध तसाच चालू राहिला आणि रोजगारांपासून वंचित ठेवण्याचं पाप काँग्रेस राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केलं हे आपल्याला मी या माध्यमातून सांगू इच्छितो। दुसरा महत्त्वाचा आणखी एक मुद्दा ते बोलले की बाबा हे नेत्यांचं गाव आहे आणि पवारसाहेब बोलले की हे इथे आता गुंजवणीचं पाणी द्यायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल, मी चौकशी करतो। पवार साहेब आपण मुख्यमंत्री राहिलेले आहेत 4 वेळा, आपल्या इतका अभ्यासू नेता कोणी नाही असं मी देखील 50 वेळा मी अनेक इंटरव्ह्यूजमधून सांगितलेलं आहे प्रवक्ता म्हणून शिवसेनेचं। जरा आपण माहिती नीट घ्यावी। नावळीला गुंजवणीचं पाणीच नाही आहे। मावडी कप, नावळी आणि कोळविरे पवार साहेब यांना गुंजवणीचं पाणी नाही। पुरंदर उपसाचं पाणी आपण पुरंदर उपसाचं पाणी बारामतीला पाईपलाईन करून घेऊन जात होता, त्यावेळेस मी त्याला विरोध केला। माझं गाव बाजूला आहेत, या गावांना पाणी दिल्याशिवाय मी पुढे पाणी जाऊ देणार नाही। 2 वर्ष मी पाणी थांबवलं, शेवटी मी यशस्वी झालो आणि 1800 हेक्टरला मावडी कप, नावळी आणि कोळविरेला पाणी अधिकृत मिळालं। ते पाणी पुरंदर उपसाचं विजय बापू शिवतारे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लढलं म्हणून ते मिळालं। त्यामुळे पवार साहेबांनी ती अधिकृत माहिती घेतली पाहिजे। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा, पवार साहेब बोलले की गुंजवणी माझ्याच काळात झालं होतं। पवार साहेब मी देखील अभ्यासक आहे, तुमच्या काळात झालं होतं म्हणजे तुम्ही नव्हतं ते केलं। 1985 साली ड्रॉट इफेक्टेड जेवढे अवर्षण प्रवर्षणग्रस्त एरिया आहेत तालुक्यात त्याचा सर्वे केंद्र सरकारने केला आणि त्यामध्ये या सगळ्या एरियांना पाणी मानखाटावा असेल पुरंदर यांना देण्याचं त्यावेळेस निर्णय केंद्र सरकारने घेतले होते। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। आणि ठीक आहे, तुम्ही निर्णय 93ला घेतला होता, का झालं नाही मग धरण पूर्ण? तुम्ही बोलताय माझी सही झाली होती, बरं ठीक आहे सही झाली होती। 99ला मी काम सुरू, हो बरोबर आहे, पण मग 99 पासून 2015 पर्यंत आपली सत्ता असताना आपला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपलं असताना 15 वर्ष हे गुंजवणीचं धरण पूर्ण का होऊ शकलं नाही, जे मी 2014ला मंत्री झाल्याबरोबर 2.5 वर्षात पूर्ण केलं।
त्याचं उत्तर पुरंदरच्या जनतेला पवारसाहेबांनी द्यावं. 15 वर्ष तुमची सत्ता होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत. मग गुंजवणीचं धरण आमच्यावर अन्याय का केला होता? का तुम्हाला आम्ही मतं दिली होती लोकसभेला, तुमच्या पुतण्याला मतं दिली होती, तुमच्या मुलीला 15 वर्ष. आज जे पवारसाहेब पुरंदरला येऊन गुंजवणीबद्दल बोलताय, 15 वर्ष सुप्रियाताई या खासदार असताना त्यांनी या गुंजवणीबाबत का बोलले नाही? ते का नको व्हायला, का झालं नाही काम, का कुठे अडकलेलं आहे? मी तर मंत्री असताना धरण पूर्ण केलं. 1007 कोटीची पाईपलाईनची ऑर्डर दिली. लार्सन टुब्रे सारख्या एका मोठ्या कंपनीला ती ऑर्डर मिळाली. 500 कोटीचे पाईप येऊन पडलेले आहेत, परंतु तुमचे आमदार ते काम मार्गी लावू शकले नाही. तुमच्या खासदार सुप्रियाताई यांनी एकही बैठक घेऊन काय याच्यात प्रश्न आहे हे केलं नाही. आज तुम्ही 15 वर्षांनंतर येतात. मी जर मंत्री असतो, मी जर आमदार असतो 2019 लार्सन टुब्रेला दिलेली ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये 3 वर्षाच्या आत पूर्ण कंप्लीट करणे पाईपलाईन आणि 2 वर्ष ती चालवून दाखवणे हे ऑर्डर दिली होती. तुमच्या खोटारडेपणामुळे 1250 कोटीची योजना मी माझ्या खर्चाने, पदरच्या खर्चाने करतो असे तुमचे आमदार बोलले. तुम्ही त्याला साथ दिली, दोघांनी मिळून माझ्या विरुद्ध काम केलं. कुठे गेले 1250 कोटी? आणि मी म्हणतो 1250 जाऊ द्या, 550 कोटीचे पाईप येऊन पडले आहेत. मी ते सगळं काम केलं होतं. ते काम पूर्ण करण्याची देखील क्षमता सुप्रियाताईमध्ये नाही आणि तुमच्या आमदारामध्ये नाही, हे आता जगजाहीर झालेलं आहे. 2 महिने असताना हे सगळं ड्रामा करणे, लोकांना मिसगाईड करणे. मग आता गुंजवणीचं पाणीच नाही आहे त्या नावडीला, तर कुठून तुम्ही पाणी देणार आहात आणि कुठच्या नेत्यांचं पाणी रोखणार आहात? त्यामुळे पवारसाहेब, आता तुम्ही माझ्यावर बोललेलाच आहात. मी आपल्याला अधिकृत जाहीर पत्र, महाविकास आघाडीचं सरकार आपलं आलं, धरण मी पूर्ण केलं, 3.5-4 TMC पाणी तिथे उभं राहिलंय. पहिल्या कॅबिनेटला, महाविकास आघाडीच्या पहिल्या कॅबिनेटला पवारसाहेब गुंजवणीचं पाणी 60% बारामतीला आणि 40% उजव्या कालव्याला हे पास करून तुम्ही घेतलं पहिल्या कॅबिनेटला आणि आमचं पाणी पळवलं. उत्तर द्या, खरं आहे की नाही? मी तुम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस देतो, कॅबिनेट नोट देतो. आजही ती फोर्समध्ये आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय केला तुम्ही. आम्ही तुम्हाला 40 वर्ष मतं देतोय. आमच्यावर तुम्ही अन्याय केलाय, आम्हाला तुम्ही वंचित ठेवलंय आणि आता मिसगाईड करताय लोकांना तुम्ही. का पूर्ण मग तुम्हीच होता तर 15 वर्षात गुंजवणीचं धरण, जे मी 2.5 वर्षात धरण पूर्ण केलं आणि पाईपलाईनची सुद्धा ऑर्डर दिली, ते 15 वर्षात पवारसाहेब तुमच्या सरकारला का करता आलं नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि त्याचबरोबर पुरंदरच्या शेतकऱ्यांना द्या. काहीतरी मिसगाईड करू नका. आणि जे आता तुम्ही मला बोललेलं आहेत, विजय शिवतारे हा व्यापारी उद्योगपती आहे. माझं ॲफिडेविट, इलेक्शनचं ॲफिडेविट पाहिलं ना, तर सगळ्या ॲफिडेविटमध्ये 1999 2000च्या आत मी 2009ला आमदार झालो, पण माझ्या सगळ्या प्रॉपर्टीज उद्योग जे आहेत ते माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर, राजकारणातली भ्रष्टाचार करून कोण किती प्रसिद्ध आहे आम्हाला माहिती आहे. मी बोलायची गरज नाही. कुठची फॅमिली, कुठचा हे सगळं माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला. मी त्याच्यावर बोलणार नाही. पण तुम्ही अशा प्रकारचे आरोप, मी परत सांगतो की तिथे उद्योग नेण्यासाठीच मी त्या जमिनी घेतल्या होत्या. DSK सोबत नाव घेतलं ना, तो DSK माझा काय संबंध आहे? DSKच्या सगळ्या जमिनी सरकारने ताब्यात घेतलेल्या आहेत. DSKच्या सगळ्या प्रॉपर्टी सरकारने ताब्यात घेत. मिसगाईड करून कोणी काय बोललं तरी पवारसाहेबांसारख्या जबाबदार व्यक्तिमत्वाने अशा प्रकारचं ऐकून लगेच त्याच्यावर कॉमेंट करणे चुकीचं आहे. आणि म्हणून पवारसाहेब, आता तुम्ही मला संधी दिलेलीच आहे, तर मी उघड पत्र, आपल्याला जाहीर पत्र लिहिणार आहे आणि जेवढे माझे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर जाहीररित्या मला मिळण्याच्या माध्यमातून तुम्ही द्यावी. मी कधीच आदरणीय पवारसाहेबांचा प्रचंड आदर करणारा मी माणूस आहे. अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी स्पोक्सपर्सन शिवसेनेचा होतो, इतकं नॉलेज, इतकं हुशारी असणारा दुसरा माणूस भारतात नाही. दुर्दैवाने सेल्फ सेंटर राजकारण करतात म्हणून ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. अनेक वेळा मी त्यांची स्तुती केलेली. पण जर आज कुणीतरी एखादा ऐरा काहीतरी बोलतो आणि त्याच्यावर तुम्ही जाहीररित्या जर अशा प्रकारचं पडण करत असाल तर ते दुःख आहे. मी आजही सांगतो, नशिबाने वाचलेला हात आज माझ्यावर बोलताय. जर विजय शिवतारे लोकसभेला राहिले असते तर तुमची काय अवस्था झाली असती ही सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला जाणून आहे. म्हणून मी ऐकून घेतलं, जाऊ द्या मोरद्या त्याच्यातून. आणि मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दावर
मी गप्प राहिलो. नाहीतर मी कोणालाही न घाबरता, मी देव सोडून कोणालाच घाबरत नाही. मी पाठी हटलो नसतं. मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दाखातर विजय शिवतारेंनी ते करून निश्चितपणे राजकीयदृष्ट्या समंजसपणा दाखवलाय. मला बोलायला लावू नका. रिग्रेट वाटतो का तुम्हाला आता, कारण ती जागा तर हरल्या सुनेत्रताई? ती ठीक आहे ना, मी त्याच्यावर बोलणार नाही. महायुतीची जागा निवडून यावी असं सगळ्यांचं मत होतं, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण मला माहीत आहे 100% ती जागा अपक्ष म्हणून मी 1000% जिंकली असती. कारण मला ह्यांना दोघांनाही किती विरोध होता हे सगळं मला सगळं माहितीपासूनच म्हणत होतं की ही जागा हरणार म्हणून. तुम्ही शिवाशाप त्या ठिकाणी शाप लागेल असं सुद्धा म्हणाले. ते सोडा ते त्याचं आता काही नाही. मी गणितं मांडली होती. 5,80,000 तिथे दोनच, इथे पक्ष नाही आहे. इथे 2 प्रकारचे मतप्रवाह आणि मतदान आहे. एक पवार प्रो आणि दुसरं पवार विरोधी. 5,80,000 पवार विरोधी मतदान. ह्यांना मतदान ह्यांनाही करायचं नव्हतं आणि त्यांनाही करायचं नव्हतं. यांना मतदानाची संधी द्यावी म्हणून लोकशाहीतलं पवित्र काम मी करतोय असं मी बोललो होतो. मी कोणाच्या विरोधात वगैरे नव्हतो. निश्चितपणे लोकांनी ते केलं असतं. आज अनेक लोक अनेक ठिकाणी सगळे सर्वे बिरवे दाखवतात. हरकत नाही. मी मुख्यमंत्र्यांचा शब्द ऐकून, उपमुख्यमंत्र्यांचा शब्द ऐकून आणि त्याचबरोबर माझ्यामुळे कुठेतरी डाग लागू नये अजितदादांच्या सुद्धा करिअरला म्हणून मोठं मन करून मी थांबलो. याचा अर्थ तुम्ही आता जर अशा प्रकारे जर कोणी आयरे गैरे बोलतात आणि त्याच्यावर ऐकून जाहीर स्टेटमेंट जर देत असाल तर पवारसाहेब, मग मी तर माझ्याकडे इतकी इन्फॉर्मेशन आहे, कोणाचे किती पैसे कुठच्या बँकेमध्ये 81 मिलियन डॉलरपासून सगळे आहेत ना, ते सगळ्या इन्फॉर्मेशन सगळ्या बाजूने सगळ्यांकडे आहेत. पण मी तुमचा आदर करतो. अशा आयऱ्या लोकांचं ऐकून नका बोलू ना तुम्ही. मी कधीही पवारसाहेबांवर डायरेक्ट टीका केली नाही. माझ्या इश्यू बेस्ड टीका केली. आम्हाला फसवलंय आजही मी बोलतो. पैसे कुणाचे आहेत काय म्हणा, काय एक लक्षात घ्या. ते कोणाचं बोलत मी अशा हजारो लोकांचे काय आहेत. त्यामुळे मला 400 एकर जमीन आहे, 200 एकर जमीन बोलण्याऐवजी सगळ्यांना सगळं माहीत आहे. त्यामुळे विजय शिवतारेचं सगळं जे काय कर्तृत्वाने केलेलं आहे, कुठेही भ्रष्टाचाराने राजकीय पद्धतीने पत्र्याच्या घरातून मी याच्यापर्यंत येणं असं मी नाही केलेलं. मी माझ्या कर्तृत्वाने केलेलं आहे. आणि सगळं वाईट, सगळं उघड आणि सगळं वाईट सगळं काय ते प्रॉपर चॅनलने आणि केलेलं. मला देवाने साथ दिलेले आईवडिलांचा आशीर्वाद आहे. हे सगळं उघड कधी करणार, वेळ आली तर उघड करणार? नाही, मी त्यांच्या विरोधात नाहीच आहे. मी फक्त एकच आज एवढ्यासाठीच हे करण्यासाठी हे केलं होतं की पवारसाहेब एवढे अशा प्रकारची जी मंडळी आहे, जी चुकीची माहिती आपल्याला देत आहेत नेते तुमचे स्थानिक, ती ऐकून आपण अशा प्रकारची प्रक्रिया तुम्ही चौकशी करा जरूर. त्याच्यात माहिती घ्या, काय करा, जे करायचं ते करा. पण मग तुम्हाला उत्तर द्यावी लागतील. आज तुम्ही गुंजवणीच्या पाण्याबद्दल बोलला तर सुप्रियाताई 15 वर्ष खासदार असताना गुंजवणीच्या बाबत आपण का निर्णय घेतला नाही, का पूर्ण केलं नाही, जे मी 2.5 वर्षात पूर्ण करतो, परत रिपीट करतो. त्याची उत्तरं तुम्ही द्या ना. आज तुम्हाला पाना फुटलाय काय गुंजवणीच्या पाण्याचं? 5 वर्ष तुमचं महाविकास आघाडीचं 3 वर्ष सरकार असताना का हे पूर्णत्वाला गेलं नाही काम, जे 3च वर्षात पूर्ण होणार होतं पाईपलाईनचं, त्याचं उत्तर पवारसाहेबांनी आणि सुप्रियाताईंनी आणि आमदारांनी द्यावं. 1250 कोटीचे स्वतःचे पैसे देतो म्हणून लोकांना गंडवून मतदान घेतलं आणि ते पाप तुम्ही केलंय. बाबू, एक महत्त्वाचा विषय, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जी नियततालिका आहे, ऑर्गनायझर त्याच्यामध्ये सुद्धा टीका करण्यात आली की राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली आणि शिवसेना आणि भाजप एकत्र असती तर जास्त जागा जिंकली असते. कशा पद्धतीने याकडे पाहता? माझा आजचा विषय फक्त माझ्यावर पवारसाहेब जे बोलले त्या बाबतीत होता. पुन्हा एकदा सांगतो, पूर्ण आदराने सन्मानजनकपूर्वक मी पवारसाहेबांना बोलू इच्छितो की ही खालच्या टाईपची मंडळी जी आहे त्यांचं नेते मंडळीचं नीट ऐकून न घेता, नीट माहिती न घेता आपण असं बोलू नका. जनतेमध्ये गैरसमज होईल असं करू नका. आणि 400 एकर आणि 200 एकर विजय शिवतारेंच्या अनेक 3 राज्यात जमिनी आहेत. 3 राज्यात माझे प्रकल्प आहेत. त्यामुळे मी असा काही चोऱ्यामाऱ्या करून झालेलं नाही. माझ्या ताकदीने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, लोकांच्या पुण्याने झालेलं आहे. माझे इथे ते लिहिलेलं आहे म्हणून झालेलं आहे. त्यामुळे माहिती घ्यावी. एकमेकांच्या विरुद्ध चिखल फेकायचं म्हटलं तर खूप फेकता येईल. तुमचा रोग शरद पवारांकडे होता. आता तुम्ही जे काही बोललात अकाउंट्सबद्दल, बाकीच्या विषयांबद्दल, ते अजिबात रोग बीक नाही. मी एवढंच सांगतो, आम्ही तर क्लिअर कट लोक आहोत.
ताकदीने कर्तृत्वाने मोठे झालेले लोक. बाकीच्या लोकांच्याबद्दल सगळ्या माहिती आहेत ना लोकांना. नको ते करायचं नाही. ते आपण एक लिमिट आणि एक मर्यादा ठेवली पाहिजे. मी तर कधीच ती मर्यादा सोडत नाही. परंतु नेत्या आज जे काय वक्तृत्व त्यांनी केलं त्यामध्ये पुरंदरच्या जनतेमध्ये संभ्रम होईल म्हणून मी उत्तर आज दिलंय. नंबर 1 आणि नंबर 2, गुंजवणीचं जे प्रेम त्यांना आता आलं आहे ते 15 वर्ष सुप्रिया सुळे खासदार असताना पवारसाहेब आपण का नाही त्याचा प्रयत्न केला? 15 वर्ष तुमचं सरकार असताना तुम्ही का नाही पूर्ण केलं जे मी 2.5 वर्षात? याची उत्तरं तुम्ही द्यावीत. पाईपलाईन मी पूर्ण ऑर्डर केलेली असताना सुद्धा ती पूर्ण का नाही झाली महाविकास आघाडीची? त्याची उत्तरं द्यावीत. पाणी आमचं पळवलं गेलं पहिल्याच कॅबिनेटला महाविकास आघाडीच्या. लेखी पुरावे आहेत मी पुरंदरच्या जनतेला देतोय. ते पाणी आमचं तुम्ही पळून नेलं. जोपर्यंत पाईपलाईन पुरंदरची पूर्ण होत नाही तोपर्यंत 60% पाणी बारामतीला, 40% पाणी उजव्याक आलेला. याची उत्तरं तुम्ही द्या. त्यामुळे मला विरोध नाही त्यांचा, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. पण कृपया पूर्ण माहिती योग्य रीतीने घेऊन शहानिशा करून त्याच्याबद्दल बोलावं. उगाच लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न पुरंदरच्या जनतेचा, माझ्या गोरगरीब जनतेचा, माझ्यावर विश्वास आहे प्रचंड लोकांचा, त्याला कुठे तळा जाईल असं काम करायचा प्रयत्न केला तर 100 सोनार की 1 लोहार की मी त्याच्या पुढे जाईल. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी थेट इशारा दिलाय. 100 सोनार की 1 लोहार की असं विजय शिवतारे बापू म्हणतायत आणि त्या पुढेही आपण जाऊ असं सुद्धा थेट म्हणतायत. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.